हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, तुमचा विश्वास आहे पुनर्जन्मावर? हे बघा, कधी कधी अशा घटना घडतात, आपला विश्वास असो नसो, पण तर सगळं बघताना आपल्याला वाटते हो, कुठेतरी असेल. आता अशी घटना घडलेली आहे इंदूरमध्ये. आपल्याला माहीत आहे 9 महिन्यापूर्वी इंदूरचं दाम्पत्य सोनम आणि राजा रघुवंशी लग्न झाल्यावर सोनम कसं त्याला मेघालयाला घेऊन जाते, म्हणजे आधी कामाख्या देवीला नेतीये, मग तिथून मेघालयाला नेतीये, मग तिथे कसं त्याला संपवतीये आणि नंतर ती सापडतीये. पण हे सगळं आपल्याला माहीत आहे, त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही. तेव्हा राजा रघुवंशीचे कुटुंबीय, आई वडील भाऊ सगळे खूप दुःखी झाले होते. ते आनंदानं लग्न केलेलं होतं आणि लग्नानंतर दोघंही हनीमूनला म्हणून गेलेले होते. तिथे असं सगळं घडलं. आईचं तर आपण बघत होतो, अहो आई ती आई कधी. त्यामुळे हे सगळे हे ते घरात का नाही ते दिवसापासून दुःख होतं. पण आता 2 दिवसापूर्वी तिथे एक चमत्कार घडला. आता चमत्कार म्हणजे काय? बरोबर 9 महिने म्हणजे तो राजा गेल्यानंतर आणि तारीख तीच, तिथी ती, का म्हणजे पोस्टमार्टम प्रमाणे त्याचं केव्हा मर्डर झालेलं होतं हे ते वेळ वगैरे दिलेली होती. ती वेळ तिथी पण ती होती. त्या वेळेला राजाचे भावाला सचिनला, म्हणजे सचिनचे बायकोला एक बाळ जन्मला, पुत्ररत्न. आणि तुम्ही म्हणाला होते काय कोणाकडे? अहो, आश्चर्य म्हणजे हे बाळ हुबेहूब राजा लहान असताना कसं होता सेम. आई त्याचा फोटो पण दाखवत होती आणि ह्या बाळाला दाखवत होती. नाक, डोळे, गाल सगळं सेम टू सेम. आणि एवढंच नाही, राजा म्हटला का नाही तर बाळ लगेच ह्यांच्याकडे कितीतरी वर्षाची आपली ओळख असल्यासारखं बघत होता. त्यामुळे राजाची आई खूप खुश झाली. उमा रघुवंशी त्यांचं नाव. राजा गेलेपासून त्या दुःखी होत्या. ती हे बाळाचे आगमनानं अतिशय खुश झाली आणि माझा राजा परत आला म्हणून खूप आनंद वाटला त्यांना. हे सगळं झालं. ह्याचे शिवाय ते कामाख्या देवळात पण विचारलं होतं असं म्हणजे अजून डेड बॉडी सापडली नव्हती तेव्हा, कुठे काय होईल किंवा आम्हाला आमचा मुलगा मिळेल का काय म्हणून. तेव्हा तिथले पुजाऱ्याने का भविष्य कोणी सांगणारे सांगितलं होतं, तो बरोबर 9 महिन्यांनी तुमचे घरी येणार आहे. आणि त्यामुळे बरोबर 9 महिन्यांना ती वेळ, तिथी ती एकादशीचा दिवस होता. हे बाळ त्यांचे घरी आलं. त्यामुळे घरात एवढा आनंद. ते बाळाला घरी आणताना सुद्धा ते लग्नात वगैरे कसं सजवलं होतं घर, तसं सजवलं होतं. बाहेर फटाके तर हे सगळं एवढे आनंदात ते बाळाचं ते स्वागत केलं घरात.
आता खरं पुनर्जन्म आहे नाही मला काही माहीत नाही, पण मला ह्या गोष्टीत एक आनंद झाला. राजाची आई खुश झाली, आनंदी झाली. आतापर्यंत कायम दुःखी रडत राजाची आठवण काढत असलेली आई उमा रघुवंशी खूप खूप ॲक्टिव्ह झाल्या, खूप खुश झाल्या, आनंदी झाल्या. आणि राजा आपल्या घरी आला म्हणून त्या नातवाला अगदी कडेवर घेऊन आनंदानं नाचत होत्या. मला आनंद ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला. म्हणजे हे बघा, आपला पुनर्जन्म आहे नाही मला काही माहीत नाही, क्युरिओसिटी आहे. नो डाऊट आमचे एका मैत्रिणीचे वडील ते मोठे कवी वगैरे होते. ते अगदी लहान असताना म्हणे 10-11 वर्षाचे असताना त्यांचं पूर्वी ते कुठे होते राजस्थानमध्ये कुठला तर गाव, तिथले त्यांचे आईवडिलांची नावं सगळं सांगायचे. आणि तिथे जाऊन बघितल्यावर ते सांगितलेलं सगळं तर खरं होतं. आता हे बघा, कोण याच्यावर विश्वास ठेवावा नाही का? म्हणजे आपल्याला तरी माहीत आहे, आपण आता आपल्याला तर गेल्या जन्मीचं काही आठवत नाही, काही आठवत नाही. एम आय राईट? आपण कुठे होतो, गेले जन्मी काय करत होतो, काहीतरी आठवते का हो? मला तर काही नाही. पण हे आता बघितल्यावर आणि बरोबर फार काय पण झालेलं नाही, नुकतेच 9 महिन्यानं, आणि मुलगा सेम टू सेम राजासारखा दिसतोय. म्हणजे त्याचे डोळे असतील, नाक असेल, गाल असतील, सगळं. आणि राजा म्हणून आईनं बोलून दाखवलं की तर अगदी तिच्याकडे एवढ्या आनंदानं बघते तर मूल. असं काही त्याला कितीतरी वर्षांपासून तो या सगळ्या लोकांना जाणतो. ते हावभाव असतात मुलाचे चेहऱ्यावर. आपल्याला काय वाटते हो, असं खरं असते का? पण आपण कित्येक वेळेला बघितलं असेल, आपल्या घरातनं सुद्धा होत असते. आपले पहिले कोणाचे तरी स्वभाव म्हणा, त्यांचे काही हॅबिट्स म्हणा, पुढचे पिढीतले कोणाला तरी येते. ते त्या व्यक्तीला बघितलेलं सुद्धा नसेल, पण काही त्यांच्या सवयी अगदी ही व्यक्ती घेऊन आलेली असते. त्या चांगल्याही असू शकतात, वाईट पण असू शकतात, कुठल्याही. पण सवय ह्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला बघितलेलं पण नसते का? म्हणजे आजोबा असेल, पणजोबा असेल, आजी असेल, पणजी असेल, पण बरोबर त्या सवयी हे मुलामध्ये दिसतात. म्हणून असेल पूर्वीच्या काळी आजोबांचं नाव ठेवायचे, आजीचं नाव ठेवायचे का? म्हणजे त्यांचे काही अंश ह्या मुलामध्ये येतात म्हणून पण असेल. त्यामुळे ही एक मला वाटलं बातमी म्हणा किंवा घटना म्हणा, खरी घडलेली घटना आपल्याशी शेअर करावं. आपल्याला कधी असे अनुभव आलेले आहेत का हो? तुम्ही बघितले का कुठेतरी असं पुनर्जन्म सगळं? त्यामुळे कधी कधी असं सगळं बघितलं, ऐकलं की वाटते आपण सायन्स म्हणून हे सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा बंद केलेला आहे. कुठेतरी आपण चुकतो का? आपले पूर्वज हे बरोबर होते का? त्यांना हे सगळं माहीत होतं का? पण ते इथं व्यवस्थितपणे, असं मला वाटते, आय माईट बी रॉंग, आपल्याला आता नॉलेज हे कसं होते, काय होते, म्हणजे सायंटिफिकली म्हणेन तर ट्रान्सफर केलेलं नाहीये. त्यामुळे
आपल्याला विश्वास बसत नाही कित्येक वेळेला. आपल्याला काय म्हणायचं आहे मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.